भव्य ई भूमिपूजन सोहळा। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या निधीतून आणि माजी राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 131,55,00,000 रुपयांच्या विकास कामांचा ई भूमिपूजन सोहळा। साजूर ते वाटार या रस्त्यावरती 5 NSCचे इतकं ट्रॅफिक आहे आणि तो रस्ता फार प्रचंड वर्दळीचा आहे। वाटार पासून रेल्वे कारखाना आणि शेर्ली स्टेशनला हा जो रस्ता जातो तो कडेगाव पलूस त्याचप्रमाणे तासगाव आणि तो नॅशनल हायवेला लिंक रोड असा आहे आणि तो दोन्ही जिल्ह्यात जोडणारा सांगली आणि सातारा जिल्ह्यात जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे। त्या रस्त्यावरती फार प्रचंड प्रमाणाचं ट्रॅफिक असल्यामुळे बाबा आणि मंत्री महोदय साहेब यांना मी नम्र विनंती करतो, भागातील नागरिकांच्या वतीनं नम्र विनंती करतो, हा रस्ता आपल्या बांधकाम विभागाच्या कोणत्याही योजनेतून बसवून देण्यात यावा, त्यामुळे नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे। रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही, सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही। झालो बरबाद जरी बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून विजाईना अडला। आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांजवळ मंत्री झाल्या नवीन सरकारमध्ये आम्ही पहिल्यांदा मागणी 2 रस्त्यांची घेऊन गेलो होतो आणि त्यामध्ये माग 2019 साली डगरा पानंद जी आपल्या रेठ्याची मंजूर झाली होती आणि सरकार बदलल्यानंतर जो निधी रद्द झाला होता, अशा डगरा पानंदीची देखील आपण मागणी केली आणि अटक्याच्या जाधवमयीची देखील आपण 5.5 कोटी रुपयाची मागणी केली। रवींद्र चव्हाण साहेबांना दादा म्हणतात मतदारसंघात, मी माहिती काढली, माहिती काढून मी आलेलो आहे। आदरणीय रवींद्र चव्हाण दादांचा, आदरणीय रवींद्र चव्हाण दादांचा, आदरणीय रवींद्र चव्हाण दादांचा, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा। की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये आपल्या सर्वांना कशाची आवश्यकता आहे, तर हा देश एक दिशेने गेला पाहिजे आणि ही दिशा ठरवण्याचं काम हे सामान्य नागरिक ठरवत असतो आणि सामान्य नागरिक म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतले गेलेले अनेक निर्णय हे तुम्हाला मला सर्वांना माहित आहे। ग्रामीण भागामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण गेली अनेक वर्ष पाहत होतो, लोड शेडिंग आणि लोड शेडिंगमुळे होणारा त्रासही आपण पाहत होतो। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशामध्ये जसं जयकुमार गोरेजींनी सांगितलं की आदरणीय पंतप्रधानांनी ठरवलं की या देशामध्ये एकच निशाण असलं पाहिजे आणि काश्मीरमध्ये त्यावेळेला 370 कलम आणि 370 कलम रद्द केलं आणि या काश्मीरमध्ये तिरंगा हा सर्व ठिकाणी फडकायला लागला, याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत।